विधानसभा निवडणुकीत 100 जागा मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेने केली आहे। राष्ट्रवादीच्या 80 जागांची मागणी ताजी असताना शिवसेनेने 100 जागांची मागणी केल्याने भाजपची आता चांगलीच अडचण झाली आहे। शिवसेनेच्या विधानसभेच्या 100 जागांवर दावा। जागा वाटपावरून महायुतीत रणकंदन। राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेच्या दाव्याने भाजपची अडचण। शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधानसभेला 100 जागांची मागणी केली। महायुतीत शिवसेनेने 100 जागांची मागणी केल्याने महायुतीतल्या राष्ट्रवादी आणि भाजपची अडचण झाली। शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत विजयाचा स्ट्राइक रेट 48% ठेवलाय। त्यामुळे विधानसभेत किमान 100 जागा दिल्यास त्यापैकी 90 जागा जिंकण्याचा विश्वास रामदास कदमांनी व्यक्त केलाय। शिंदे साहेब, ह्या मोदी साहेबांना सांगा, शहा साहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितले आम्ही हळून जाऊ। घ्या, मागून घ्या। होय शिंदे साहेब, मागून घ्या। शिवसेनेच्या या मागणीने भाजपला अवघडल्यासारखं झालंय। 40 ते 50 आमदार असलेले मित्रपक्ष दुप्पट जागा मागू लागले। 105 आमदार असलेल्या भाजपच्या वाट्याला किती जागा राहतील असा सवाल उपस्थित केला जातोय। रामदास कदमांच्या मागणीला फार महत्त्व नसल्याचं भाजप नेत्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय। मला वाटतं की आता कोणाला किती जागा मिळाव्यात, भुजबळ साहेब काही वेगळं सांगतायत, रामदासजी काही वेगळं, पण मला वाटतं हा निर्णय तिन्ही आमचे नेते मिळून त्या ठिकाणी करतील। राष्ट्रीय पातळीवर आमच्या दिल्लीमध्ये त्या संदर्भामध्ये सगळ्याची चर्चा होईल आणि त्यानंतर तो निर्णय होईल। आता मागणी कोणाची काही असू शकते, पण शेवटी अंतिम याला जो स्वरूप येईल ते दिल्लीमधून त्या ठिकाणी येईल आणि सर्वांच्या सहमतीने होईल। भाजप नाराज झाल्याचं कळताच शिवसेनेनेही रामदास कदमांची मागणी ही वैयक्तिक भावना असल्याचं सांगून टाकलंय। काल रामदास कदमांनी जे काही स्टेटमेंट केलं की आम्हाला 100 जागा द्याव्यात, 90 जागा द्याव्यात, हे जे काही स्टेटमेंट केलेले हे नेत्यांचं असलेलं मत आहे आणि त्यांनी ते सीएम साहेबांसमोर मांडलं। परंतु त्याचा सर्वांचा विचार आज रामदास कदमांनी मांडलं, यापूर्वी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मांडलं होतं, परंतु ह्या सर्व गोष्टीचा विचार हे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील। लोकसभा निवडणुकीत महायुतीतला जागा वाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत होता। राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जागांची दावेदारी पाहता लोकसभेचा जागा वाटपाचा घोळ विधानसभेलाही पाहायला मिळण्याची शक्यता आहे। स्वप्नील जाधवसह अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।